कालच एका मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे. आणखीन एक मंत्री जायच्या वाटेवर आहेत, पण मुख्यमंत्री त्यांना पांघरून घालतायत हे फार विचित्र वातावरण. ठीक आहे, राजकारणासाठी माणसं लागतात, पण ती माणसं कशी पाहिजे, कोणतं सुद्धा चालतील. ड्रग्सचा व्यवहार करणारे सुद्धा चालतायत. आता सुद्धा हा ड्रग्सचा जो काही कारखाना आहे तो आपल्या सुषमाताईंनी कागदोपत्री पुरावे निश्चित जनतेसमोर आणला, तरी देखील मुख्यमंत्री त्याची दखल घ्यायला तयार नाहीत. आणि मी अत्यंत योग्य वेळेला शिवसेनेत मोबाईल खाली घ्यायला सांगितलं. मोबाईल खाली घ्या. भारतीय जनता पक्षातून शिवसेनेत येत आहे. गुजराती समाजाचे लोक आपल्याकडे येत आहेत. त्याचं कारण राष्ट्रवादी, त्याचं कारण सध्या जो काही अंदाधुंद कारभार महाराष्ट्रामध्ये आणि देशात चाललेला आहे तो फार भयानक. गेले काही दिवस आपण सगळेजण पाहत आलेलो आहोत. बातम्यांमध्ये पाहतात, पेपरमध्ये फारसं जरी कोणी दिलेलं नसलं तरी सत्य हे काही लपून राहत नाही. कालच एका मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे. आणखीन एक मंत्री जायच्या वाटेवर आहेत, पण मुख्यमंत्री त्यांना पांघरून घालतायत हे फार विचित्र वातावरण. ठीक आहे, राजकारणासाठी माणसं लागतात, पण ती माणसं कशी पाहिजे, कोणतं सुद्धा चालतील. ड्रग्सचा व्यवहार करणारे सुद्धा चालतायत. आणि ज्यांचं नाव ड्रग्सच्या संपूर्ण कारखान्याशी जोडलं जाते ते कोण आहे? तुमच्यामध्ये बातमी आली की नाही? ठाण्याची व्यक्ती आहे. रिक्षावालाचा भाव. आता त्या भावाला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न होतोय. आणि कोणतं राज्य, कोणासाठी जर त्यांच्या आपण म्हणजे वाचलेलं त्याच्या आधीचं जे काही विधिमंडळाचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात डान्सबारचे पुरावे बाहेर काढले, अवैध मार्गाने उत्खनन चालले खाणीचं ते बाहेर काढलं, सगळं पुराव्यानिशी बाहेर काढलं. आता सुद्धा हा ड्रग्सचा जो काही कारखाना आहे तो आपल्या सुषमाताईंनी कागदोपत्री पुरावे निश्चित जनतेसमोर आणला, तरी देखील मुख्यमंत्री त्याची दखल घ्यायला तयार नाहीत. गृहमंत्री स्वतःच आहे, अगदी केंद्रीय मंत्री सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा आपण हे आता निवेदन देतो आहोत, काय करतात ते बघायचं. आणि मग मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, कोणत्याही जातीपाती धर्माचे असतात, आपली मुलं, आपली म्हणजे सगळ्या महाराष्ट्राची मुलं जर नसलेल्या पदार्थाच्या आहारी जाणार असतील तरी देखील आपण त्यांना वाचवणाऱ्यांना आणि ते घरी करणाऱ्यांना मत करणार आहोत का, करणार आहोत का, मत देणार आहोत का, आणि आपल्या मुलाबाळांचं आयुष्य हे त्यांच्या हाती देणार आहोत का, हा जास्त त्यांनी विचार केला. म्हणून मी आज तुमचं जे काही स्वागत करतो आहे. आणि या कारणासाठी तुम्ही अत्यंत योग्य वेळेला शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. तर तुमच्या माध्यमातून, तुमच्या सर्वांच्या माध्यमातून अजूनही ज्यांचे डोळे उघडले गेलेले नाहीत त्यांचे डोळे उघडले जातील ही अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. साहेब, खूपच लवकर त्यांचे टप्पे आम्ही ठणठण गोपाल करणार आहे. टप्पे खाली करणार आहे. एकाच टप्प्यामध्ये एका मंत्री असणार आणि एका आमदार नसणार.